नमस्कार, तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन न्यूजमध्ये। तर सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील काम करणाऱ्या महिला डॉक्टरने तिचं आयुष्य संपवल्याने अख्खं राज्य हादरलं। एका हॉटेलच्या खोलीत आत्महत्या करण्यापूर्वी त्या डॉक्टरने हातावर एक सुसाईड नोट लिहिली। मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्या दोघांची नावं लिहिली आहेत। यामुळे प्रचंड खळबळ माजली असून राज्यातील वातावरण प्रचंड तापलं आहे। डॉक्टर तरुणीने ज्याच्यावर आरोप केले आहेत त्यापैकी एक म्हणजे फलटणमधील PSI गोपाल बदनी, तर दुसरा आरोपी प्रशांत बनकर, जो त्या तरुणीच्या घरमालकाचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे। तरुणीच्या आत्महत्येची बातमी उघड होताच कालपासून दोन्ही आरोपी फरार झाले आहेत। त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी अनेक पथक शोधासाठी पाठवण्यात आली होती। अखेर आज पहाटे एक आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांनी पुण्यातील फार्म हाऊसमधून अटक केली आहे। सध्या तो फलटण पोलीस स्टेशनमधील गजाआड आहे। मात्र PSI बदनी हा अजूनही फरार असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे। दरम्यान काल ही घटना उघडकीस आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य महिला आयोगाने या आत्महत्येच्या गंभीर